आज दिनांक 12 संयुक्त ग्रामपंचायत गोलेगाव पिंपळगाव येथील निवडणूक सभा। या कामी संयुक्त ग्रामपंचायत गोलेगाव पिंपळगाव सरपंच पदाची निवडणूक झाली आणि तहसीलदार यांचे आदेशाने अध्यक्षाधिकारी म्हणून राजेंद्र मंडळाधिकारी करण्यात आली। त्यानुसार 30/12/24 रोजी 11 ते 12 वाजेपर्यंत सरपंच पदासाठी नामनिर्देशन पत्र केशव चौधरी यांच्या इच्छेवर अर्ज प्राप्त झाला। नामनिर्देशन पत्राची छाननी 12 ते 1 या दरम्यान करण्यात आली। त्यात केशव चौधरी यांच्या अर्जासोबत ओबीसी जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्राची प्रत सादर करण्यात आली। त्याच्यामुळे सदर अर्ज वैध ठरवण्यात आला। नामनिर्देशन पत्र माघार घ्यायची वेळ दुपारी 1 ते 2 यावेळेस अर्ज माघार घेण्यात आलेले नाही। त्याच्यामुळे सरपंच पदाच्या निवडणुकीचे कामकाज करण्यात आले। सरपंच सदस्य म्हणून उपस्थित निर्मला वाल्मिक शिंदे, देवी नामदेव चौधरी, अश्विनी संतोष चौधरी, नीलम सुधीर चौधरी, दीपक केशव चौधरी, अमित रामदास चौधरी, मयूर नवनाथ शिंदे। सरपंच पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झालेले संयुक्त ग्रामपंचायत गोलेगाव पिंपळगाव सरपंचपदी दीपक केशव चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्याची मी घोषित करत आहे। याबाबत कोणाची काही आक्षेप वगैरे असेल तर सांगावं। राजेंद्रजी वाघ साहेब या ठिकाणी वाघ साहेबांनी काम पाहिजे त्या निमित्तानं वाघ साहेबांच्या ठिकाणी गोलेगाव पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत बॉडीच्या वतीने या ठिकाणी सभापती अरुणशेठ चौधरी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे PSI आदरणीय दुर्बल साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झाला। या ठिकाणी दुर्बल साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय। हा सन्मान करण्यासाठी आदरणीय गोलेगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन आणि आपले प्रसिद्ध बैलगाडा मालक सन्माननीय बाळासाहेब चौधरी कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आणि त्यानंतर आपले विभागाचे तलाठी साहेब दादा बाळासाहेबजी जाधव साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपल्या गोलेगाव पिंपळगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गोलेगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन आमचे मार्गदर्शक आदरणीय कुंभीराबा चौधरी आपण विनंती आपण या ठिकाणी पावसाळ्यांचा सन्मान करायचा। त्याचप्रमाणे आपल्या ग्रामसेवका सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विनंती आपण सभापती साहेब कुंभीराबा चौधरी आपल्या
सरपंच पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत। शब्दांना प्रत्यक्ष कृतीची जोड देणारे आणि सर्वसामान्य जनतेच्या भावना जाणणारे लोकाभिमुख नेतृत्व म्हणजे दीपक शेठ चौधरी पाटील यांचे आज आपल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान होत आहे। खरं तर आपल्या सर्व सहकार्यांना सरपंच पदाची संधी मिळावी म्हणून माजी सरपंच सौभाग्यवती निर्मला वाल्मिक शिंदे यांनी आपल्या पदाचा विहित कालावधीमध्ये राजीनामा दिला। त्याबद्दल त्यांचं सुद्धा सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो। खरं तर आपल्या गावातील त्यांनी अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत। अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत। काही विकास कामे मंजूर देखील आहेत। येणाऱ्या काळामध्ये नवनिर्वाचित सरपंच देखील आपल्या गावातील शासनाच्या विविध योजना, रस्ते वाहतूक, वीज पुरवठा, पाणी पुरवठा, ग्राम स्वच्छता अभियान यांसारख्या अनेक योजना राबवून आपल्या गावाला एक वेगळी ओळख निर्माण करून देतील। विकास हा एकट्याच्या चालण्याने होत नसतो, एकट्याच्या पावलाने होत नसतो, तर एकाच वेळेत सर्वांनी सोबत पाऊल टाकल्याने होत असतो। आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये देखील नवनिर्वाचित सरपंच दीपक शेठ चौधरी सर्वांना सोबत घेऊन आपल्या गावातील अनेक विकास कामे मार्गी लावतील। विकास कामे मार्गी लावत असताना त्या विकास कामांचा दर्जा राखला गेला पाहिजे, उच्च प्रतीचं काम त्या ठिकाणी झालं पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा आम्ही या निमित्ताने व्यक्त करतो। आणि त्यांना त्यांच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो। शुभेच्छा देखील समस्त पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। बोलण्यासारखं भरपूर आहे, बोलणारे देखील भरपूर आहे, परंतु वेळेचा आणि काळाचा भान ठेवून इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज त्यांची ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत त्याबद्दल दीपक शेठला सर्व आमच्या ग्रामपंचायतीचे शुभेच्छा देतो। आणि मला जी सांगितल्याप्रमाणे आपल्या ग्रामविकास पॅनलच्या पहिल्यापासून असंच आहे की जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण केला जातो। आणि ज्या टायमिंगला आपल्याला पद मिळेल आणि राजीनामा त्याच टायमिंग दिला, त्यामुळे सर्वच उमेदवारांना या ठिकाणी संधी मिळालेली आहे। तरी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि आपल्या ग्रामविकास पॅनलच्या वतीने दीपक शेठला पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आणि माझी मदत थांबवतो। धन्यवाद। यांच्यावर विद्यमान सरपंच दीपक केशव चौधरी यांचे सर्व सोसायटीच्या मंडळाच्या वतीने ग्रामपंचायत बोलवा यांच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना हार्दिक अभिनंदन करतो। सौभाग्य असतील किंवा बळे असेल किंवा बाकीचे सगळे कार्यकर्ते असतील, यांच्या सगळ्यांच्या या वतीने हा ग्रामपंचायतचा कारभार पुढं चालू आहे। 25 वर्ष झाले आपण करतोय। याबद्दल सगळ्या ग्रामस्थांना माझी कळकळीची विनंती आहे की सगळ्यांनी तुम्ही साथ दिलेली तर ही ग्रामपंचायत आपली आणि आपल्यासारख्या नेतृत्व आहे आमदार साहेबांचं, त्यामुळं आपल्याला पुढं पैसे कमी पडणार नाही। पण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे, त्यावेळेस तुमची कुठेतरी गावाची विकास कामं मार्गी लागतात।
आणि चांगल्या कामाला तुम्ही सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे. तुम्ही सांगा आता गोलेगाव ठिकाणी पावली ठिकाणी एवढा मोठा पूल आमदार साहेबांनी आपल्याला दिला आहे की रोडचं काम आपलं चालू आहे. पण जर कुणीतरी काहीतरी फोटो काढायचे, कुणीतरी काहीतरी वेगळं कार्यक्रम करायचा, हे बरोबर नाही. म्हणून माझे म्हणणे आहे की बा आता हे सगळे नवीन सरपंच आहेत, त्या नवीन सरपंचाला ही सगळीच बाजू माहीत नसती किंवा सभापती असेल, मी असेल, बाकीचे कार्यकर्ते असतील, त्या सगळ्यांनी ठरवून हे काम केलं पाहिजे. किंवा उगाच कुणीतरी काठीचं कॉल करायचं आणि सगळ्या गावाला मिटिंग करायचं, हे बरोबर नाही. म्हणून मला सगळ्या गावाला माझी कळकळची विनंती आहे, गोलेगाव असो किंवा पिंपळगाव असो, आपले बाळासाहेब असतील चेअरमन, त्या सगळ्यांच्या वतीने माझं असं म्हणणं आहे की सगळ्या गावाचं काम होणार आहे, जास्त त्याच्याकडून होणार नाही. त्याच्यामुळं हे काय नवीन सरपंच आपण निवडतोय प्रत्येक 6 महिने म्हणा, वर्षांनी म्हणा, 1.5 वर्षांनी म्हणा, हे आपण चांगलं काम करतोय. त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे की बा तुम्ही एखाद्याला नावं ठेवताय, पुढं काय करताय, पुढं काय करताय, हे बरोबर नाही. पण सगळ्या गावांनी मिळून जर काम केलं तर मी म्हणतो सगळ्या गावाला भरभराट काम होईल, पुढं त्याचा व्यत्यय राहणार नाही. असं गोलेगाव ग्रामपंचायत सालाबादप्रमाणे आपल्या 6 महिन्याने किंवा वर्षांनी निवडणूक होती. आता पहिलेच आपल्या निर्मलाताईंनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी राजीनामा दिल्यामुळं आपण दीपकला आता सरपंच बनतोय. दीपकला सरपंच करताना सुद्धा सगळ्यांची साथ असावी, त्याला सगळ्यांनी सांगितलं पाहिजे, त्याला बोललं पाहिजे आणि त्यांनी सगळं लोकांची मान मर्यादा त्यांनी ठेवली पाहिजे. असं मी गोलेगाव पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने आणि दीपकला सगळ्यांच्या ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. गोलेगाव पिंपळगाव ग्रामपंचायत आमचे सहकारी दीपक चौधरी यांची बिनविरोध निवडणूक झाली आणि त्या बिनविरोध निवडणुकीसाठी जे आमच्या बॉडीने किंवा ग्रामस्थांनी सगळ्यांनी सहकार्य केलं. मी दोन्ही गोलेगाव पिंपळगाव ग्रामपंचायतच्या वतीनं सरचे स्वागत करतो आणि दीपक जे आमचे सहकारी मित्र आहेत त्यांनी भरपूर कामासाठी भरपूर केलं आणि आम्हाला पण कळकळ होती की दीपक सरपंच झालंच पाहिजे. तर दीपक शेठला पण आम्ही सांगायचो की काळजी करू नका, 100% सरपंच होणार आणि शब्द आमचं जसं एक गाव होतं तसंच एक कुटुंब होतं, आमच्या कुटुंबाला जे सहकार्य केलं तसं दीपक शेठला पण म्हणायचो आपण हे बाळासाहेब हे सभापती सगळेजण सहकार्य करून तुला बनावं द्या, ते काळजी करू नको. आणि सगळ्यांनी शब्द धरला आणि दीपक शेठचं स्वप्न आज पूर्ण झालं. दीपक शेठला आमच्या गोलेगाव पिंपळगावच्या ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या वतीने मी सरचे स्वागत करतो आणि थांबतो. जय जय. स्वराचा काळ असा प्रत्येकाने गाजवलेला आहे. गोलेगावच्या सरपंचपद जरी एका बाजूला जरी गाव असला खेड तालुक्यातील तरी त्या गावाची माहिती संपूर्ण खेड तालुक्यामध्ये अरुणबापू असतील, अरुणबापूच्या माध्यमातून सभापती पदाच्या माध्यमातून त्यांनी या गावाला बऱ्यापैकी निधी पहिल्यापासून उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे काम अखंडपणे असं चालू आहे. मी आमचे सहकारी मित्र दीपक चौधरी यांना पुढील वाटचालीस हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. संयुक्त ग्रामपंचायत गोलेगाव पिंपळगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवडणूक या ठिकाणी आज सकाळीपासून पार पडते. त्या निमित्तानं मावळत्या सरपंच त्यांनी या ठिकाणी सरपंच पदाचा राजीनामा दिला यांची सरपंच निवडून लागली. वेळेमध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांनी या ठिकाणी मला राजीनामा या ठिकाणी दिला. त्या ठिकाणी आज सरपंच पदाची निवडणूक म्हणजे ग्रामपंचायत वाडीचे सदस्य दीपक चौधरी यांची या ठिकाणी आता बिनविरोध या ठिकाणी निवडणूक झाली. माझी सरपंच सदस्य ग्रामविकास केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी
ग्रामपंचायतीमध्ये आपल्या पॅनलला या ठिकाणी ग्रामस्थांनी बहुमत असं या ठिकाणी बहुमत देत असताना प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बहुमत या ठिकाणी दिलं आणि त्याची उतराई म्हणून हे ग्रामपंचायत पर्यंत गावच्या विकासामध्ये सर्व या ठिकाणी कामं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केले. त्यामध्ये या ठिकाणी सुरुवातीला सर्वांना ज्ञात आहे, या ठिकाणी बऱ्याच सर्वांना माहीतच आहे, परंतु या विभागाचे माजी खासदार आदरणीय अशोक मोर यांनी या गावच्या विकासाला या ठिकाणी चालना देत असताना कैलासवासी नारायणराव पवार असतील त्यांच्या माध्यमातून या गावच्या विकासाला सुरुवात झाली आणि तदनंतरच्या काळामध्ये या ठिकाणी पुढं गावचा विकास करत असताना या तालुक्याचे भाग्यविधाते आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या माध्यमातून या गावच्या विकासाला सगळ्या आधारित मोठ्या प्रमाणात पाहिलेले जग या ठिकाणी पुढे चालले या ठिकाणी माध्यमातून जग जवळ चाललंय आणि त्या माध्यमातून विकासाची प्रक्रिया देखील तितक्या झटपट या ठिकाणी झाली पाहिजे आणि ही प्रक्रिया आपण या ठिकाणी करण्यासाठी गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपली आमदारकीची निवडणूक या ठिकाणी पार पडली. त्या निवडणुकीमध्ये आपण या ठिकाणी सर्वांना भरपूर या ठिकाणी कॉम्प्लेक्स वाढण्याचा प्रयत्न केला. त्या निमित्ताने ह्या 5 वर्षामध्ये 51,41 लाख रुपयाची कामं ह्या गोळेगावमध्ये एकट्या माध्यमातून आमदार शाखेच्या माध्यमातून आमच्या पंचायत समितीचा माझा निधी असेल आणि ग्रामपंचायत निधी असेल असा मिळून या ठिकाणी 51,41 लाख रुपयाची कामं आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. त्यामध्ये जवळजवळ 70-80% कामं या ठिकाणी पूर्ण झालेली आणि 25-30% या ठिकाणी कामं पूर्ण शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी पण राहिलेली कामं देखील या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. विकासाची प्रक्रिया ही निरंतर चालत असते. विकास पूर्वी या ठिकाणी काहीच नव्हतं. सुरुवातीच्या 5 वर्षांमध्ये मी या ठिकाणी पाहिलं पाहून विकास या ठिकाणी पूर्वी काय नव्हता. ते सुरुवातीला 2-4 कामं झाल्यानंतर मला इतकी लोक म्हणली की खूप विकास केला आणि तुमच्या या ठिकाणी दुसरी 25 वर्षाची सहज निवडून या ठिकाणी झाली. तिसरी 25 वर्षाची अशी गरिबी विकासात निवडून गेली. पण विकास या ठिकाणी पुढचा मागणी करत आल्यानंतर विकास लोकांना बारीक दिसायला लागला आणि नंतर या ठिकाणी पाहिलं तर विकासाचा खूप मोठा डोंगर या ठिकाणी आपण उभा राहिला आहे. परंतु या ठिकाणी निरंतर प्रक्रियेमध्ये जर तेच गोष्टी दिसत राहिले लोकांना या ठिकाणी केलं. पण मी या ठिकाणी ग्रामविकास पॅनलला या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो न भूतो आणि न भविष्य आपण या ठिकाणी या गावचा विकास केलेला आहे. आपण इतकी बारीक सारीक बारकावे या ठिकाणी पाहिलेले आहे आणि त्या बारकाव्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने विकास केला पाहिजे. आज मी म्हणत नाही की संपूर्ण विकास या ठिकाणी होत झालेला आहे. संपूर्ण विकास प्रत्येकाचा होऊ शकत नाही. प्रत्येक गावाचा किती कामं केली तर संपूर्ण विकास होऊ शकत नाही. कारण एक विकास केल्यानंतर पुढची या ठिकाणी लगेच जे दिसणारा खड्डा आहे तो या ठिकाणी दिसायला लागतो. जोपर्यंत सगळेच खड्डे आहेत तोपर्यंत सगळे खड्डे माणसाला सगळे खड्डे जाणवत नाही. पण सगळे एक खड्डा पुजत झाला की पुढचा खड्डा या ठिकाणी दिसतो आणि तो पुजल्यानंतर माणसाला वाटतं की तो पुजला पाहिजे तर अजून त्याच्या पुढचा दिसतंय. सगळे प्रक्रिया अशी झाली. परंतु आपण या ठिकाणी जे निरंतर या ठिकाणी विकासाचं स्वप्न या ठिकाणी पाहिजे. हा विकास एकाच बाजून या ठिकाणी पाहिजे नाही तर आपल्या ग्रामविकासच्या माध्यमातून या ठिकाणी पंढरपूर सारख्या क्षेत्रामध्ये आज जर आपण या ठिकाणी पाहिजे तर जवळजवळ 2 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आपल्या या ठिकाणी आजच्या घडीला की त्या धर्मशाळेच्या या ठिकाणी आपण या गावच्या माध्यमातून उभी केलेली आहे. परंतु हे करत असताना गावच्या सर्वसामान्य माणसाने त्याला हातभार लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रत्येकाने केलेला आहे. म्हणून या ठिकाणी उभं मी सुद्धा या ठिकाणी दरवेळेस सांगत असतो ग्रामपंचायतचा विकास असेल किंवा ग्रामपंचायतचं बॉडी असेल आम्हाला तुम्ही या ठिकाणी निवडून दिलं म्हणून आम्ही विकास केला परंतु आपलं सरकारचं सहकार्य होतं म्हणून या ठिकाणी तो विकास होत चालला आहे. आणि तुमचं पाठबळ असल्यानंतर आम्ही या ठिकाणी पुढची भरारी या ठिकाणी देत असतो आणि त्या माध्यमातून आजची भरारी आपल्याला इथपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळते. परवा या ठिकाणी या वर्षाच्या कालखंडामध्ये आम्हाला वाटत होतं की आमदार साहेब चांगल्या मताने निवडून येतील या ठिकाणी या तालुक्याचं मंत्रिपद या ठिकाणी भेटेल. परंतु नियतीला वेगळ्या मार्गदर्शक आहेत त्यानुसार काही लोकांनी वेगळ्या पद्धतीने निवडणुका केल्या. परंतु या ठिकाणी आमदार साहेबांची आणि आमच्या या ठिकाणी नुसती चर्चा झाली किंवा आमदारकी आपल्याला या ठिकाणी केलेली मग आपल्याला भविष्यात काय आमदार साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका. मी जरी तालुक्याचा आमदार फक्त पदावर नसलो तर तुम्ही भिवू नका. मी सगळे विकास कामाला तुम्हाला पैसे देण्याचं यापुढे देखील या ठिकाणी जसं मागं आपण देखील या ठिकाणी ठरवतो आपण सत्य आहोत त्यामुळे काळजी करण्याची कारण नाही.
काळजी करण्याचं आपल्याला देखील कारण आहे. कुठली पुढची कामं आम्ही देखील या ठिकाणी 4-5 दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी माहीत आहे की काहींना वाटतं की आमदारकीचं पद गेल्यानंतर काही कामं बंद होतील काय होतं. कोणी काळजी करू नका. एकही काम आपलं बंद पडू शकत नाही, एकही काम थांबू शकत नाही. की ज्या या ठिकाणी तुम्हाला सांगतो भविष्य काळामध्ये देखील पुढच्या काळात थोडं मागं पुढं होऊ शकतं, परंतु या ठिकाणी प्रत्येक काम आपल्या या ठिकाणी होणार आहे आणि ते आपण करण्याचा प्रयत्न आपण यापुढे करणार आहोत. या ठिकाणी बऱ्याचशा वल्गाना अंग तेव्हा या ठिकाणी पाहिले तसे या ठिकाणी कुंडलीग्रामचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, त्यांनी या ठिकाणी सांगितलं की लोक कुठल्या पद्धतीने या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु मी 25 वर्षाचे तुमच्या सर्वांचा साक्षीदार आहे. मी गेले 35 वर्ष या गावच्या राजकारणामध्ये या ठिकाणी भाग घेतो आणि 25 वर्षाच्या गावचे खऱ्या अर्थाने सर्वसेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये या ठिकाणी पाहिले गायरानाचा विषय असेल कितीतरी पद्धतीने मी या ठिकाणी तो पुढे नेण्याचं काम या ठिकाणी केले. परंतु तुमच्या आजपर्यंत मी सांगत नाही, पण आजपर्यंत तुमच्या कुठल्या जागेला मी हात लावून देण्याचा प्रयत्न आजपर्यंत केला नाही. भविष्य काळात स्वतःसाठी सुद्धा तुमच्या पाठीमागे या ठिकाणी तिथं गायरानाच्या याचं अतिक्रमण असं काय असेल जिथे तिथं जाण्याचा प्रयत्न असेल तिथे या ठिकाणी तुमच्या संघ या ठिकाणी भविष्य काळामध्ये देखील आपण ह्या गावच्या विकासाला किती चालना देत आहे ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. त्याच्यावर दीपक आणि सर्व सहकारी हे आमच्या मार्गदर्शकांनी जरी काम सुरू करत असेल जिथे जिथे या ठिकाणी आम्ही सांगत ते करण्याचं काम या ठिकाणी करतात. मार्गदर्शन करण्याचं काम आमचं आहे, विकासाला चालना देण्याचं काम आमचं आहे. तुम्हाला जिथे जिथे विकासाचं काम काही कमी पडेल तिथं फक्त आम्हाला सांगत चला की विकास या ठिकाणी भविष्य काळात देखील या ठिकाणी पूर्ण होईल. उद्याच्या काळामध्ये तुम्हाला 4-2 दिवसात या ठिकाणी दिसेल काही निधी या ठिकाणी आता येतोय आणि आम्ही त्या प्रक्रियेमध्ये आहोत. फक्त जिथपर्यंत निधी मंजूर होत नाही किंवा प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी कुणाला बळच पहिला सांगत नाही. पूर्ण झाल्यानंतर ते आपल्याला या ठिकाणी दिसणार. पुढच्या 1-2 महिन्यामध्ये 40-50 लाख रुपयाची कामं तर सहज या कोलेगाव पिंपळगावमध्ये आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू असं आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो. दीपक तुला तुझ्या भावी काळासाठी शुभेच्छा देतो. आपण देखील या ठिकाणी सांगितलं की प्रत्येक वेळेस या ठिकाणी सांगत असतो आमचं या ठिकाणी मीटिंगमध्ये या ठिकाणी ठरलं असतं आणि गेले 25 वर्षाचा इतिहास आहे. ज्यांना ज्यांना सांगितलं जातं की तुम्ही इथपर्यंत काम करायचं तिथून पुढे दुसऱ्याला दीपकला तुम्ही या ठिकाणी शब्द दिलेला की तुझा कार्यकाळ केवढा असेल त्या कार्यकाळाच्या आजच्या दिवशी आम्ही या ठिकाणी सांगू शकतो की तुला उद्या राजीनामा द्यावा लागेल, त्या दिवशी तुला तुझा राजीनामा देऊन पुढच्याला संधी देण्यात विकासाच्या मध्ये सर्वांना या ठिकाणी संधी मिळाली. आज देखील या भविष्य काळामध्ये बघून आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल. बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आपल्याला सुद्धा या ठिकाणी त्रासदायक झालेल्या आहेत. कारण आपण जर पाहिलं तर सोसायटी असेल ग्रामपंचायत असेल 25 वर्षाचा काळ आपण सोसायटी देखील आपल्या ताब्यात होती, ग्रामपंचायत देखील आपल्या ताब्यात होती. त्यामध्ये आपण सर्वांना या ठिकाणी पद्धत देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सध्यामध्ये केलेला आहे आणि भविष्य काळामध्ये देखील येणारे असेल त्याच्यामध्ये देखील आपण सर्वांना या ठिकाणी पद्धत देण्याचं काम या ठिकाणी करू आणि ते असंच या ठिकाणी निरंतर प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे आणि पुढच्या काळामध्ये तुला तुझ्या काळासाठी शुभेच्छा देतो आणि भविष्य काळामध्ये तुम्ही देखील तुमचा कार्यसंस्थांना पुढ्याला संधी द्या आणि त्यांच्या देखील पाठीमागं असंच या ठिकाणी उभं राहा अशी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि तुमच्या पाठीमागं आम्ही भक्कम या ठिकाणी उभा आहोत त्याची तुम्ही काळजी करू नका. विकासाला तुम्हाला पुढे या ठिकाणी पैसे कमी पडून देणार नाही अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि दीपकच्या सरपंच काळामध्ये त्याच्या आनंदामध्ये आपण सगळे झाले त्याबद्दल सर्वांना ग्रामस्थांना धन्यवाद देतो. सरपंच पदाची जी काही निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये दीपक केशव चौधरी यांची ग्रामपंचायती सरपंचपदी बिनविरोध या ठिकाणी निवड झालेली आहे. सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. गोलेगावच्या जडणघडणीमध्ये गोलेगावच्या राजकीय तसंच सामाजिक जी काही परंपरा त्याच्यामध्ये दीपक शेठ आणि त्यांच्या घराचं मोलाचं योगदान आहे. दीपक शेठ असतील, त्यांचे शेठ असतील, त्याचबरोबर केशवान असतील, सोपानताते असतील, रमेश भाऊ असतील, या सगळ्यांनी गावच्या सामाजिक कामामध्ये राजकीय कार्यक्रमामध्ये मनापासून योगदान दिलं आणि त्यामुळं दीपकची ही जी निवड आहे ही खऱ्या अर्थाने एक सार्थ निवड आहे. चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला या ठिकाणं आपला जो काही ग्रामविकास पॅनल आहे त्या ग्रामविकास पॅनलला एक संधी दिली आहे. त्यामुळं मी या ठिकाणी दीपकचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. ग्रामविकास पॅनलमध्ये ज्यांनी दीपकला ही संधी दिली त्या सर्वांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या या 15 माझ्या जबाबदारी केली आभार मान्य तर या कार्यक्रमासाठी
उपस्थित असणारे सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य ज्यांनी दीपकवरती विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे त्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा आभार मानतो. ज्याप्रमाणे आतापर्यंत इथून मागचे सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा ग्रामपंचायतची एकूण जी बॉडी आहे त्यांनी गावच्या विकासामध्ये जे महत्त्वाचं योगदान दिलं, जे काम केलेलं आतापर्यंत, तशाच प्रकारची परंपरा ही दीपक आणि बाकीच्या बॉडीच्या माध्यमातून चालू राहील. लोकांबरोबर समन्वय ठेवून आपले जे ज्येष्ठ मंडळी त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांचं जे काही सांगणं असेल, बोलणं असेल ते ऐकून एक सामोपचाराने गावचा विकास कसा करण्याचा प्रयत्न पुढे करतील अशा प्रकारचे या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. सर्व ग्रामस्थांचा आभार मानतो. त्याचबरोबर या निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी जे निवडणूक निर्णय अधिकारी या ठिकाणी आले असतील त्यांचंही मनापासून आभार मानतो. Mangesh.
आई कुठे आहे म्हणलं गाडी समोर लावली म्हणलं आई कुठे आहे ना याची खास मित्र गाडी कान्होराज लाईव्ह टीव्ही चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. पत्ता संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी, साकोरे आळी, दत्त मंदिर शेजारी, मुक्काम पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मुख्य संपादक MB साकोरे. मोबाईल नंबर 7387 045 943. सहसंपादक संजय साकोरे. मोबाईल नंबर 9850 62 55 32.